चालकांना पुढील आठवड्यामध्ये सर्वांना 10,000 रुपये दंड होणार। यामध्ये स्प्लेंडर गाडी असेल, शाईन गाडी, युनिकॉर्न गाडी, स्कूटी या सर्व गाड्यांसाठी नवीन नियम आता पुढील आठवड्यापासून लागू होत आहेत। 2 चाकीचे गेल्या 3 महिन्यांपासून ॲक्सिडेंट खूपच आता वाढलेले आहेत। त्यामुळे सरकारने सर्वात मोठा निर्णय यामध्ये आता घेण्यात आला आहे। 31 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता केली जाणार आहे। सर्व प्रकारच्या दुचाकी चालकांसाठी ही नियमावली आता लागू होणार आहे। यामध्ये वाहनधारकांना दंड करून अनेकांची दुचाकी आता इथून पुढे जप्त सुद्धा करण्यात येणार आहे। सरकारने तुमच्या फायद्यासाठी आणि ॲक्सिडेंट वाढू नये यासाठी नवीन नियम आता लावले आहेत। या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालकांचे लायसन्स आता रद्द करून 10,000 रुपये दंड आता आकारण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची दुचाकी गाडी असेल, मग ती स्प्लेंडर गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, स्कूटी असेल किंवा शाईन गाडी असेल, तर अशा सर्व दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत। यातील पहिला नियम मोडल्यास 1,000 रुपये दंड, दुसरा नियम मोडल्यास 2,000 रुपये दंड, तिसरा नियम मोडल्यास 5,000 रुपये दंड, तुम्हाला चौथा नियम जर मोडला तर 10,000 रुपये दंड आणि 5वा शेवटचा नियमाचे उल्लंघन केला तर 25,000 रुपये दंड आणि वरून 3 महिन्यांची जेल तुम्हाला या ठिकाणी आता होऊ शकते। त्यामुळे जर तुमच्याकडे आता 2 चाकी वाहन म्हणजेच मोटरसायकल किंवा स्कूटी असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आता नियमामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत आणि अतिशय काटेकोरपणे प्रत्येक वाहन चालकांची तपासणी आता 31 मे नंतर ठिकठिकाणी होणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या या ठिकाणी गाडीच्या RC बुकवर इथून पुढे नोंदवले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्या आता या ठिकाणी अजिबात सुटका होणार नाही। पहिला कसं होत होतं, कोणाची जर गाडी अडवली तर कोणीतरी मोठ्या व्यक्तीला फोन लावून आपण देत होतो, तसे 100 रुपये देऊन गाडी सोडून दिली जायची। परंतु सर्व काय आता ऑनलाईन झाले। प्रत्येक ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्मेट जे असतं तर ते हेल्मेटवरती आता कॅमेरे बसवले जाणार आहेत। त्यामुळे तुमची यामधून सुटका आता अजिबात होणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल। तुमच्या कष्टाचे पैसे दंडाच्या या ठिकाणी आता यामध्ये वाया घालू नये। यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो काय होतंय, आपल्याला कुठं पोलीस अडवतील, आपल्याला इथंच जायचं आहे, आपण 100-200 रुपये या ठिकाणी देऊन आता सुटू, असं तुमच्या मनामध्ये कुठंतरी येत असेल। परंतु तो जमाना आता गेलाय, ऑनलाईनचा जमाना आलाय। सरकार आता रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आता सरकारने जोरदार पाऊल उचललेत, कंबर कसल्या। आधीचे दंड खूप कमी होते म्हणून आपण नियम या ठिकाणी गांभीर्याने घेत नव्हतो, कोणी सुद्धा नियम या ठिकाणी आपण पाळत नव्हतो। पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवल्या आहेत की एक चूक जरी तुम्ही केली तर हजारो रुपयांना या ठिकाणी तुम्हाला आता हे दंड आता भरावे लागू शकतात। आणि तुम्हाला वाटत असेल की दंड कसं काय होणार, सर्व दंड कॅमेऱ्यात या ठिकाणी आता चुकी कैद झाल्यामुळे होणार आहेत। सिग्नल तोडला, हेल्मेट घातलं नाही, मोबाईलवर बोलला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही। तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आपोआप या ठिकाणी आता मेसेज येईल आणि हा दंड वेळेत जर तुम्ही भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करू शकतात। गाडी सुद्धा या ठिकाणी तुमची जप्त होऊ शकते। चला तर मग आता वेळ न घालवता 5 भयानक नियमाबद्दल आता जाणून घेऊया आणि 31 मे नंतर कोणती कागदपत्रे सोबत ठेवायचे जेणेकरून दंड होणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या खिशाला मोठी या ठिकाणी कात्री सुद्धा लागू शकते। लक्षात ठेवा, 5वा नियम शेवटचा सर्वात धक्कादायक आणि घातक आहे, ज्यामध्ये थेट 25,000 रुपयाचा दंड आणि जेलची हवा खायला लागू शकते। नियम कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी 2 मिनिटांचा वेळ काढून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिला नियम हेल्मेट सक्तीचा करण्यात आलाय। आतापर्यंत हेल्मेट घाला म्हणत होते, कोण ऐकत नव्हतं, परंतु आतापर्यंत हेल्मेट न घातल्यास 100-200 रुपये या ठिकाणी दंड होता। परंतु अनेक या ठिकाणी अपघात वाढले आहेत आणि त्यामुळे आता दंड तुम्हाला वाढवला जाणार आहे। पहिला तुम्ही कानाडोळा करायचा, परंतु आता 31 मे नंतर या ठिकाणी गाडी चालवताना हेल्मेट आता तुम्ही घातलं नाही असं दिसला तर तुम्हाला आता थेट 1,000 रुपयांचा दंड लगेच्या लगेच तुम्हाला भरावा लागेल। पण इथे संपत नाही, केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही
तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा 3 महिन्यांसाठी सस्पेंड या ठिकाणी केलं जाणार आहे। विचार करा, 1000 रुपये तर जातीलच, पण 3 महिने तुम्ही गाडीला आता सस्पेंड लायसन्स केल्यामुळे अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। दुसरा नियम या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे, विम्याची गाडी चालवताना आता तुमच्याकडे गाडीचा वैध म्हणजेच व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर डायरेक्ट तुम्हाला आता 2000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची जेल होऊ शकते। तुम्हाला विश्वास बस नसेल, परंतु आता मोठे दंड आता होणार आहेत। विचार करा, केवळ एक त्या ठिकाणी विम्याचा कागद जवळ नसल्याची शिक्षा किती मोठी आहे तुम्ही विचार करू शकता। आता बघा, आता वळूया महत्त्वाच्या पुढच्या नियमाकडे। आता प्रत्येक जण आता दररोज घाई गडबडीमध्ये असतात। बघा, तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, इकडे तिकडे कुठेही जायचं असेल, गडबड तुम्हाला असते आणि त्याची किंमत तुम्हाला तब्बल आता या ठिकाणी 5000 रुपये मोजावी लागू शकते। बघा, नियम क्रमांक 3, धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे, या 2 मुख्य गोष्टी येतात। गाडी चालवताना मोबाईलवर तुम्ही बोलत असाल, तसेच ट्रॅफिक सिग्नल तोडणे। कल्पना करा, तुम्ही ऑफिसमधून दमून भागून कामावरून या ठिकाणी घरला चालला आहात आणि रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे आणि तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे। त्याच वेळी आपली बायको या ठिकाणी घरातील पोरं वगैरे आता फोन लावतात, त्यामुळे मोबाईल वाजतो, घरातून फोन येत असतो, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी फोन उचलावा का नाही असं वाटतं आणि काय करतो, एका हाताने गाडी चालवत असताना दुसऱ्या हाताने आता खिशातून मोबाईल या ठिकाणी काढतो आणि हेल्मेटच्या आतून बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु हेल्मेट काढताना या ठिकाणी किंवा घालताना आणि मोबाईल आतून या ठिकाणी दडवताना कानाला या ठिकाणी आता कॅमेऱ्यात कैद होणार आहे। त्यामुळे किती धोकादायक आहे याचा तुम्ही विचार केलाय का? बघा, शास्त्रज्ञाच्या मध्ये जर एखादा व्यक्ती गाडीवर चालवत असताना मोबाईलवर जर बोलत असेल तर आता त्याचं लक्ष 50% जास्त विचलित होतं, रस्त्यावरती गाडी चालवताना राहत नाही। त्यामुळे तुमचा जर आता ताशी 40 किलोमीटर वेगाने असाल तर तुम्ही फक्त 2 सेकंदासाठी मोबाईलकडे जरी पाहिलं तर 2 सेकंदात तुमची गाडी जवळपास 22 मीटर अंतर डोळे झाकून पुढे धावते, म्हणजे जवळपास एका बसच्या लांबीत अंतर तुम्ही मोबाईलवर फोन बोलत असताना या ठिकाणी आता धावू शकतं आणि यावेळी तुमचं लक्ष नसतं। लहान मुलं असेल, एखादा वृद्ध माणूस असेल, अचानक थांबलेली एखादी गाडी असेल, मग होत्याचं नव्हतं ॲक्सिडेंट व्हायला अजिबात वेळ लागत नाही। आता दुसरी गोष्ट, सिग्नल तोडणे। चौकात लाल दिवा लागलेला आहे, आपण थांबतो, आपल्याला घाई झालेली असते, आपण पाहतो हळूच गाडी पुढे काढतो आणि मागे दुसरा तिसरा या ठिकाणी आहे का कोण पाहतो, आपल्याला वाटतं या ठिकाणी थांबावं, पण आपण सिग्नल तोडून निघून जातो। आपली ही चूक आता चौकात लागलेला अदृश्य डोळ्यामध्ये म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये इथून पुढे आता रेकॉर्ड केली जाणार आहे, कैद होणार आहे। त्या कॅमेऱ्यातल्या तुमची या ठिकाणी आता घाई दिसत नाही, त्याला फक्त तुमच्या गाडीचा नंबर व्यवस्थित आता दिसून येणार आहे। आधी या दोन्ही चुकांसाठी फक्त 500 रुपये दंड होता, म्हणून लोक घाबरत नव्हतं, कसं पण गाडी कुठने बी काढून घेऊन जात होते। पण आता सरकारने थेट 10 पटीने दंड वाढवलाय। मोबाईलवर बोलताना, सिग्नल तोडताना सापडला तर आता 5000 रुपये दंड देण्यासाठी तयार राहा। तुमच्या RC बुकवर हे दंड लागणार आहे। विचार करा, 5000 रुपये रक्कम तुमच्या मुलांच्या शाळेच्या फी इतकी असू शकते, तुमच्या घराच्या हप्त्यासाठी इतकी मोठी रक्कम तुम्हाला आता एका चुकीमुळे द्यावी लागू शकते। एका क्षणाच्या चुकीसाठी एवढी किंमत मोठी तुम्हाला मोजावी लागू शकते, त्यामुळे तुम्हाला नक्कीच परवडणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला 31 मे नंतर कोणती कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत जेणेकरून या दंडाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो। आता त्यामुळे पुढचा जर आता मोबाईल किंवा या ठिकाणी आता सिग्नल लाल असला तर 5000 रुपये दंडाची आठवण नक्की या ठिकाणी ठेवा। आता तिसऱ्या नियमाबद्दल ऐका। तिसरा चौथा नियम थेट तुम्हाला दुप्पट दंड होतोय, 10,000 रुपये। हा गुन्हा फक्त या ठिकाणी किसा रिकामा करत नाही तर तुमच्या नावावर एक काळा डाग सुद्धा लावू शकतो, जो आयुष्यभर पुसला जात नाही। नियम क्रमांक 4, या दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत तुम्ही जर गाडी चालवत असाल तर आता पार्टी वगैरे तुमच्या मित्रांसोबत असेल आणि संध्याकाळी रात्री कुठेही या ठिकाणी मजा करायला या ठिकाणी कुठेतरी गेला असाल आणि या ठिकाणी इतरांच्या जीवावर या ठिकाणी बेतू शकतं, तुम्ही दारू पिला असाल तर शिक्षा बनते आता या ठिकाणी जेलची। अनेक लोक म्हणतात फक्त या ठिकाणी एक पॅक मारलाय, दारू थोडी पिल्यात त्याला काय होतंय, माझं घर इथून जवळच आहे, आरामात जाईन, असं तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल, परंतु दारूचा एक घोट
तुमची आता या ठिकाणी क्षमता, गाडीवरचं नियंत्रण कमी करतो. जर तुम्ही अशा अवस्थेत चालवताना पोलिसांच्या हाती लागला तर समजून घ्या, पहिल्यांदा जर तुम्ही लागला तर गुन्ह्यात सापडला तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास तुम्हाला होऊ शकतो. हे फक्त दंडावर, आता तुरुंगावर थांबत नाही तर तुमची गाडी जप्त केली जाते. तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. तुमचा वेळ आणि पैसा, प्रतिष्ठा पणाला लागू शकते. विचार करा, जर तुमच्याकडे एखादा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल या ठिकाणी लगेच होऊ शकतो. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त या ठिकाणी करू शकते. पण कायदा इथंच थांबत नाही. जर तुम्ही आता ही चूक दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, एकदा पकडून सुद्धा तुम्ही अजिबात या ठिकाणी सुधारला नाही, तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडला तर कायदा तुमच्याकडे एक सराईत गुन्हेगार म्हणून या ठिकाणी वेगळ्या नजरेने कायदा पाहतो. मग शिक्षा अजून कठोर होते. दुसऱ्यांदा पकडल्यास 15,000 रुपये दंड होणारच, पण तुरुंगवासाची शिक्षा 2 वर्षापर्यंत तुम्हाला वाढवली जाऊ शकते. 2 वर्षाची जेल. विचार करा, तुमच्या नोकरीचं काय होणार, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या मुलांचं काय होणार, समाजात पाहुण्यामध्ये तुमचा मान राहील का? दारूचा एक घोट ग्लास तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते, या नियमातून सरकारने तुम्हाला आता स्पष्टपणे दाखवून दिलंय. त्यामुळे मित्रांनो, मजा करा पण जबाबदारीने गाडी चालवा. दारूचा ग्लास, 2 गोष्टी एकत्र कधीच या ठिकाणी घेऊ नका. आता बघा, आपण त्या नियमाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट बघत आहात. नियम जो ऐकल्यावर तुमच्या पायाखालची आता जमीन सरकणार आहे. तो नियम थेट पालकांशी संबंधित आहे. नियम ज्याची शिक्षा आहे तब्बल 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्यांचा जेल. त्यानंतर 5वा नियम शेवटचा आहे, जो नियम अल्पवयीन मुला म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांना म्हणजेच मुलींना वाहन चालवण्यासाठी पालकांनी जर दिलं तर प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर जेव्हा प्रेम असतो, तुम्हाला पण माहित आहे. आपल्या मुलाने कोणती गोष्ट मागितली तर प्रत्येक पालक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपला मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्या आणि आपल्याला वाटतंय की आता अनेक पालक एक मोठी चूक करतात. उदाहरणार्थ, एक उदाहरण सांगतो, लक्षात ठेवा. तुमच्या 16 वर्षाच्या मुलाला समजा त्याचं नाव आहे वैभव आहे आणि त्याला ट्युशन म्हणजे क्लासला अचानक जायचं आहे, उशीर झालाय. तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे त्याला सोडायला वेळ नाही आहे आणि वैभव नावाचा मुलगा आहे आणि वैभव काय म्हणतो, बाबा मी आज गाडी घेऊन जातो, मला उशीर झालाय आणि चालवताना मी सांभाळून चालवेन असं या ठिकाणी म्हणतो. पण तुमचं पालक मन आणि प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी सोयीसाठी म्हणतो, आता मोठा झालाय, 10वीला गेलाय, सांभाळून चालवेल म्हणून तुम्ही तुमची गाडी चालवायला देता. आणि या ठिकाणी इथे सर्वात मोठी चूक होते. गाडी घेऊन जातो, चौकात पोलीस त्याला अडवतात, पोलीस त्याच्याकडे लायसन्स मागतात, ते थेट आधार कार्ड मागतात, जन्मतारीख तपासतात, तेव्हा कळतं 18 वर्षापेक्षा या वैभवचं या ठिकाणी वय आता कमी आहे. आणि तेव्हा खरी शिक्षा वैभवला नाही तर त्याच्या वडिलांना म्हणजेच आता गाडीच्या मालकांना होते. काय शिक्षा? आता एक एक करून ऐका. पहिली शिक्षा थेट 25,000 रुपयांचा दंड. 25,000 रुपये रक्कम तुमची या ठिकाणी मुलाच्या 1 वर्षाच्या क्लासची फी असेल. तुमच्या घराचे 3 हप्ते जातील. एका क्षणात एका चुकीमुळे इतकी मोठी आर्थिक किंमत तुम्हाला या ठिकाणी अर्जंटमध्ये भरावी लागू शकते. आता दुसरी शिक्षा 3 महिन्याचा तुरुंगवास. फक्त दंड नाही तर तुरुंगवास देखील आता तुम्हाला भोगावं लागू शकतं. तुमच्या चुकीमुळे तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागू शकतं. समाजात या ठिकाणी मान राहील का विचार करा. तुमच्या नोकरीवर काय परिणाम होईल. तुम्ही तुमच्या मुलांना आता तोंड दाखवणार सुद्धा नाही. तिसरी शिक्षा वाहनांची नोंदणी, रजिस्ट्रेशन 1 वर्षासाठी रद्द केलं जाईल. तुमची गाडी घरात असून नसल्यासारखी होईल. ती 1 वर्षासाठी रस्त्यावर तुम्ही आणू शकणार नाही. फक्त एका लोखंडाचा तुकडा बनवून घरामध्ये तुमची गाडी पडून राहू शकते. चौथी आणि सर्वात धक्कादायक शिक्षा तुमच्या मुलाच्या भविष्याशी निगडीत आहे. अल्पवयीन मुलांना 25 वर्षाच्या आतमधील आता मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी मिळणार नाही. पुन्हा एकदा ऐका, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स त्यांना मिळणार नाही. म्हणजे जेव्हा त्यांचं कॉलेज सुरू होईल तेव्हा त्यांना नोकरीसाठी फिरावं लागेल. तेव्हा मित्रमैत्रिणी कायदेशीररित्या गाडी चालवत असतील तेव्हा तुमचा मुलगा एका चुकीमुळे इतरांवर अवलंबून राहतील. त्याला गाडी चालवता येणार नाही कारण लायसन्स नसेल. वयाची 16 ते 25 वर्षाची 9 वर्षामध्ये तुमच्या या ठिकाणी एका चुकीमुळे शिक्षा भोगावी लागू शकते. पालकांनो विचार करा. तुमचं प्रेम, तुमची सोय तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी मोठे आहे. पण कायद्याने त्याला 18 वर्षानंतर स्वातंत्र्य दिलंय. तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेतला आहात. तुमचं प्रेम मुलासाठी वरदान ठरू द्या पण शाप नको. आता पुढच्या वेळी मुलगा किंवा मुलगी गाडी चालवायला मागेल तर त्यांना 25,000 रुपयांचा दंड
आता या ठिकाणी लायसन न मिळण्याचा नियम त्यांना नक्की तुम्ही आता सांगायचा आहे. मित्रांनो, हे आहेत 5 नवीन नियम. कठोर नियम. पहिला नियम, हेल्मेटसाठी 1000 रुपयाचा दंड. दुसरा नियम आता व्हॅलिड विम्यासाठी 2000 रुपयांचा दंड. तिसरा नियम, मोबाईलवर किंवा सिग्नल तोडल्यास 5000 रुपये दंड. आता पुढचा चौथा नियम, दारू पिऊन गाडी चालवल्यास 10000 रुपयांचा दंड. पाचवा आणि शेवटचा नियम महत्वाचा आहे, अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास 25000 रुपयाचा दंड. जेल सुद्धा सरकारने या ठिकाणी यामुळे होऊ शकते. तुम्हाला घाबरवण्यासाठी हे नियम अजिबात नाहीत, पण तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लावलेत. रस्त्यावर होणारे अपघात थांबावेत, कोणाचाही जीव जाऊ नये, यामागचा प्रामाणिक आता उद्देश आहे. त्यामुळे गाडी चालवताना हे नियम तुम्ही नक्की पाळायचा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सरकार हे जे नियम आणत आहे तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये लावण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्याचं कारण म्हणजे अपघात वाढू लागलेत, विनाकारण लोकांचा जीव धोक्यात जाऊ लागलाय. त्यामुळे आता हेल्मेट या ठिकाणी आता तुम्हाला लावावं लागणार आहे. दारू पिऊन गाडी अजिबात चालवू नका. सर्व काय या ठिकाणी नियम तुम्ही पाळायचे आहे आणि यामुळे सर्वांना फायदा होईल असं सरकारचं मत आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.